प्रचार सभेला संबोधित करण्याकरता मनसेचे नेते, खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय वैभवजी खेडेकर साहेब, आपणास विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. आमचे दैवत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करतो. ज्यांचा बोट धरून मी राजकारणामध्ये चालायला शिकलो असे आमचे गुरुवर्य सन्माननीय रामदासभाई कदम, आमचे मार्गदर्शक बाबाजी शेठ जाधव, सिकंदरबाई जसनाईक, RPIचे सुशांतभाई, भाजपाचे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, आमचे शहराध्यक्ष सन्माननीय ऋषिकेशजी कानडे, उपस्थित सर्व माता बंधू आणि भगिनींनो, खरं तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी 9 मार्चच्या मुंबईच्या सभेमध्ये मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये रंगत आली. सन्माननीय सुनीलजी तटकरे यांना उमेदवारी मिळाली. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे आणि RPI असे सर्व पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची सुरुवात झाली. खेडमध्ये प्रचार सभांना सुरुवात झाली. खेडमध्ये मनसेचे या सभांना झेंडे दिसतात, वैभव खेडेकरांचे फोटो दिसतात. मग वैभव खेडेकर कुठे आहेत असा प्रश्न बऱ्याच लोकांनी या परिसरातला विचारला. त्यांची नाराजी अजून आहे का, त्यांचं काय अजून म्हणणं आहे का, अशा पद्धतीच्या अनेक आपल्या खेड शहरामध्ये अनेक अफवा येतात. परंतु हे दोन्ही महायुतीचे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड मतदारसंघ असेल, या दोन्ही मतदारसंघामध्ये राज्याचा सरचिटणीस म्हणून त्या ठिकाणी काम पाहावं लागतं. सन्माननीय नारायणरावजी राणे यांच्या सिंधुदुर्गातल्या सभेला मनसेची सभा झाली, त्यांची प्रचार यंत्रणा सुरुवात झाली. परवा तटकरे साहेबांच्या महाडच्या सभेला गेलो आणि आज खेड शहरामध्ये सभा म्हटल्यानंतर सर्वांची जे अफवा पसरवतात त्यांच्या तोंडाला पट्टी लावावी म्हणून मी या सभेला या ठिकाणी आलो. मनसे आणि वैभव खेडेकर एकदा दिलेला शब्द खरा करतात किंवा दिलेला शब्द पाळतात, आजपर्यंत हा इतिहास आहे. आम्ही काय मिळेल किंवा आम्हाला काय पाहिजे म्हणून या राजकारणामध्ये नाही, लोकांना भरभरून द्यावं आणि समाजासाठी काहीतरी करावं या हेतून आम्ही या राजकारणामध्ये आहोत. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिला त्यावेळेला कशाशी तमा न बाळगता आम्ही त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. राजकारणामध्ये काही असून दे, समज असून दे, गैरसमज असून दे, मतमतांतर असून दे, परंतु एक मात्र नक्की आहे, राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा शत्रू नसतो. जे समज, जे गैरसमज असतात ते कालांतराने मिटतात किंवा दोन भिन्न विचारसरणीचे लोक कालांतराने एकत्र येतात. आपण राजकारणात पाहिलं असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी, बाबाजी शेठ एका साईडला असायचे आणि मी शिवसेनेत असताना रामदासभाईंबरोबर त्यावेळेला आम्ही एका साईडला असायचो आणि आमच्या भयंकर खेचाखेची व्हायच्या, मारामाऱ्या व्हायच्या, बरंच व्हायचं. पण आज दोघे एका व्यासपीठावरती आहेत. मागच्या वर्षी तटकरे साहेब त्यांचा प्रचार मी करत होतो, रामदासभाई गीते साहेबांचा प्रचार करत होते. आज सगळे तटकरे साहेब, गीते, आपलं रामदासभाई, वैभव खेडेकर, बाबाजी शेठ सगळे एका व्यासपीठावरती आहेत. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही राजकारणामध्ये कुणाच्या मनामध्ये आम्ही आडकाठी ठेवत नाही, खुले दिलाने काम करतो. काही समज गैरसमज दूर होतात. आज ही लोकसभेची निवडणूक आहे आणि आपले तटकरे साहेब उमेदवार आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. 5 वर्षामध्ये या कोकणासंदर्भातल्या अनेक प्रश्न त्यांनी संसदेमध्ये मांडलेत. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि हे गेल्या निवडणुकीत मी जाणलं होतं आणि म्हणून त्यांचा प्रचार मी करत होतो. आज रायगड लोकसभा मतदारसंघाला एक चांगला उमेदवार या ठिकाणी मिळाला
त्याच्या बदला असलेला उमेदवार हा 6 वर्ष 6 टर्म या लोकसभेचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि 2 वेळा हे महाशय मंत्री राहिलेले आहेत। याच्यामध्ये चांगली खाती त्यांना मिळाली होती। खरं तर कोकणचा विकास करता आला असता, कोकणामध्ये चांगले उद्योगधंदे आणता आले असते, आपल्या समाजाचं हित साधता आलं असतं। परंतु दिल्लीत गेल्यानंतर दिल्लीवाल्यांचे अशा पद्धतीने काम केल्यामुळे ह्या 6 टर्मला म्हणजे 30 वर्ष आपली एक कोकणाची फुकट गेली। मला वाटतं ती भरून काढण्याची आता वेळ आलेली आहे आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी कामाला लागलेलो आहोत। आमचा तर प्रचार सुरू आहे। आजची सभा झाल्यानंतर हे 2-4 दिवस पुढचे खूप महत्त्वाचे आहेत। अनेक ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात। मग रामदास भाईंचं आणि तुमचं एवढं असताना तुम्ही व्यासपीठावर जाणार का? म्हटलं जाणार ना, का जाणार नाही? रामदास भाईंचं हे नेतृत्व असं आहे की मनामध्ये काय नसतंय, ते जोरजोरात बोलतील, आरोप जोरजोरात करतील, परंतु समोर गेल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचा मृदू स्वभाव आहे। हे मला माहिती आहे, कारण त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे। मनसे निर्माण होण्याच्या आधी एकमेव वैभव खेडेकर रामदास भाईंच्या पुढे एक 2 व्हीलर घेऊन या तालुक्यामध्ये फिरायचा। प्रत्येक सभा असू दे, उद्घाटन समारंभ असू दे किंवा पक्षावर आलेले आक्रमण असू दे किंवा आक्रमक प्रचार असू दे किंवा आक्रमक प्रतिउत्तर असू दे, त्यावेळेचे दिवस मला आठवत आहेत। आणि हे व्यासपीठ बघितल्यानंतर मला समाधान वाटतं की मला जुने दिवस आठवायला लागले, जुनी शिवसेना आठवायला लागली। माहित नाही कोणाची नजर लागली, माहित नाही काय झालं, परंतु आमचे दोघांचे मार्ग वेगळे झाले। ते त्यांच्या मार्गाने निघाले, आम्ही आमच्या मार्गाने निघालो। रडत खडत या राजकीय जीवनामध्ये या नगरपालिकेची सत्ता इथल्या सगळ्या मंडळींनी मला दिली। 3 टर्मची सत्ता या ठिकाणी आपण लोकप्रतिनिधित्व देऊ शकलो, चांगला विकास करू शकलो। आणि मग ज्यावेळेला भाई पर्यावरण मंत्री होते त्यावेळेला कशाची मनामध्ये आडकाठी न बाळगता त्यांच्याकडे मी गेलो होतो। त्यांनी देखील माझी 2011 सत्ता असताना मला वाटले मला तळ्याला मला निधी द्यायचा आहे। मी म्हटलं हरकत नाही, खेड शहरासाठी निधी होतोय तर मी आडकाठी करणारा कोण आहे? मग त्यावेळेला संजय मोदी आमचे गटनेते होते। त्यावेळेला संजय मोदी मला म्हणाले की भाईंचा निरोप आहे की अशा पद्धतीने आपल्याला ठराव करायचा आहे। मी त्याला बॅकडेटेड ठराव करून दिला, कारण त्यावेळेला तो प्रस्ताव सादर करायचा होता। आणि मग तो बॅकडेटेड ठराव करून दिल्यानंतर त्याला निधी मंजूर झाला। आज ते तळ्याच्या वाकणातलं काम सुरू आहे। अनेक ज्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्या त्या मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। माझ्या मनामध्ये कुठलीही आडकाठी नाही आणि म्हणून या खेड शहराचा विकास व्हावा ही त्यांची भूमिका आहे आणि माझी भूमिका आहे। त्यामुळे आमची या शहराचा विकास होऊन इथे प्रगती हवी ही ओढ असते। आम्ही दोन्ही मंडळी त्यांचं बोट धरून आम्ही या राजकारणामध्ये आलो। त्यामुळे मला ह्या व्यासपीठावर आल्यानंतर असं काही मनाला वेगळं वाटलं नाही। उलट यानंतर या शहराचा विकास आणि या परिसराचा विकास अतिशय वेगाने होईल अशा पद्धतीचे मला या ठिकाणी वाटतंय। 2 टर्म माझी नगराध्यक्ष म्हणून कारकीर्द संपली, त्यानंतरचा निधी भाईनी किंवा योगेश दादांनी या ठिकाणी आणला, चांगली गोष्ट आहे। माझं एकच म्हणणं आहे की आपली वाटचाल जरी वेगळी असली तरी आपलं एक मनामध्ये हेतू असला पाहिजे की ह्या शहराचा विकास कसा होईल, इथल्या नागरिकांचं जीवनमान कसं उंचावेल, इथल्या लोकांना रोजगार कसा मिळेल, इथल्या महिलांच्या हाताला काम कसं मिळेल, इथे उद्योगधंदे कशा पद्धतीने येतील, हे सगळं चित्र डोळ्यासमोर असलं पाहिजे। आणि म्हणून या सगळ्या राजकीय वाटचालीमध्ये तटकरे साहेबांना पाठिंबा देण्यामागचं कारण एकच आहे की या आपल्या विधानसभेला म्हणा, दापोली विधानसभेला म्हणा किंवा कोकणाला म्हणा, अतिशय विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे। पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक योजना या ठिकाणी आणता येऊ शकतील। आजही आमच्या कोकणातला तरुण शिक्षणानंतर मुंबईत नोकरीसाठी जातो। माझ्या इथला मुस्लिम समाज नोकरी धंद्यानिमित्त गल्फ कंट्रीमध्ये आखातामध्ये जातो, आपल्या कुटुंबापासून दूर जातो। ही परिस्थिती आता बदलण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून ह्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे, तरच इथे मोठे उद्योगधंदे येतील।
अन्यथा कोकणचा कॅलिफोर्निया करता करता कोकण भकास व्हायच्या मार्गावरती आहे। म्हणून आपण सर्व मंडळी एका वेगळ्या भूमिकेतून या ठिकाणी आहोत। सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आणि ती हॅट्रिक करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलो आहोत। आणि मला खात्री आहे की या विधानसभेतनं जास्तीचं मतदान हे तटकरे साहेबांनी या ठिकाणी होईल, कारण विरोधकांसमोर कुठलेच मुद्दे शिल्लक नाहीत। ते जातीमध्ये भांडणं लावून देतील, धर्मामध्ये भांडणं लावून देतील, परंतु इथला सगळा जो मतदार आहे हा सजग आहे। तुमची विनंतीचा मान राखतो। तुम्ही मला कस्तुरी लावले, त्यामुळे आता तुमचं ऐकायला पाहिजे। मी आपला अधिक वेळ घेणार नाही। मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। होय बांधवानो, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। व्यासपीठावर बसलेले ज्यांनी सातत्यानं मी इथं आमदार असताना माझ्या विरोधामध्ये काम केलं पण कधीही माझ्यावर टीका केली नाही। पुढचं आहे का लगेच असं बघू नका माझ्या डोळ्याने। ते सन्माननीय माझे मित्र बाबाई जाधव, आमचे सन्माननीय या कोकण विभागाचे नेते, मनसेचे सरचिटणीस सन्माननीय वैभवजी खेडेकर, शशिकांत चव्हाण, आमचे सिकंदरजी, या व्यासपीठावर बसली सगळी मान्य मंडळी, बंधू भगिनी मातांनो, खरं तर आपल्याकडे 1 तास बाकी आहे आणि अजून तटकरे साहेबांचं आणि योगेश दादाचं भाषण बाकी आहे, म्हणूनच मी विनंती केली। बांधवानो, 130 कोटी जनतेच्या भवितव्याची ही निवडणूक आहे। ही निवडणूक संबंध देशाच्या विकासाचा निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे। बांधवानो, याच्या आधी अनंत गीते यांना आपण 7 वेळा मतदान केलं होतं, 7 वेळा मतदान केलं होतं, पण अनंत गीते यांनी अगदी बोट दाखवून हे काम मी केलेलं आहे, तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलेलं आहे असं बोट दाखवून एकही काम त्या सांगू शकणार नाहीत। सन्माननीय आपले लाडके उमेदवार तटकरे साहेब आणि आमदार योगेश कदम जे आलेले आहेत, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो मी इथं। इमानदारीत माझी एक खुर्ची जागा सोडून मला त्या दोघांना बसवावं। नाही, इथे काय सांगायची आवश्यकता नाही, सगळे मंडळी आपले समंजस आहेत। आणि म्हणून बांधवांनो, गीते साहेबांनी आपल्याला फसवलं। फक्त एक मी मुद्दाम एक गोष्ट आपल्याला सांगेन, 91 सालामध्ये ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक आली त्यावेळेला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला मातोश्री बोलवलं होतं आणि मला सांगितलं, रामदास, रत्नागिरी लोकसभेची जागा मी सतीश प्रधानांना दिलेली आहे। मी त्यांना म्हटलं, साहेब, सतीश प्रधानचा आणि माझ्या जिल्ह्याचा संबंध काय? ते तर ठाण्याचे आहेत, काय संबंध म्हटलं माझा? नंतर त्याला तुला निवडून द्यायचं आहे। म्हटलं अजिबात नाही। मी बाळासाहेबांना सांगितलं, मी भांडलो, म्हटलं साहेब अजिबात होणार नाही। उठलो, खुर्चीवरून खाली जमिनीवरती बसलो मातोश्रीमध्ये। त्यांनी फोन लावून बोलवलं सतीश प्रधानला, तोपर्यंत मी थांबलो, खाली बसलो, उठलो नाही मी। सतीश प्रधान माझी समजूत काढायला आले। वैभव खेडेकर त्यांना आपल्या गावठी भाषेमध्ये गावच्या कोकणातल्या ज्या अस्सल शिव्या असतात त्या सगळ्या शिव्या त्यांना मी घातल्या। मग ते आतमध्ये गेले, साहेब तो माझा ऐकत नाही, मला शिव्या घालतो। आले साहेब, मग तुला कोण पाहिजे? म्हटलं आनंद गीते।
मला म्हटलं कोण आनंद गीते? मग तो आंधळीला नगरसेवकासाठी उभा होता, तो पडला. तो आनंद गीते. अरे मला म्हणतात आमदार तुला काय वेळ लागलाय का? नगरसेवकासाठी पडलेल्या उमेदवाराला तू लोकसभेची तिकीट मागतोयस? तुझं डोकं ठेवणं आहे का? म्हटलं साहेब, आनंद गीतेला तुम्ही फक्त मला द्या, माझ्या ताब्यात द्या, त्याला निवडून आणूनच मी मातोश्रीमध्ये पाय ठेवून, नाही तर पाय ठेवणार नाही, हे मी शिवसेना प्रमुखांना ठणकावून सांगितलं. बांधवांनो, दुसऱ्या दिवशी आमचा सूर्यकांत दळवी, आमच्या आमदार यांना सगळ्यांना मातोश्रीवर घेऊन गेलो, गीतेना बोलून घेऊन गेलो. मी म्हटलं साहेब हा गीते. म्हटलं ठीक आहे, जवळ तू घे. गीतेना तिकीट घेतली. या कोकणामध्ये गीतेना रामदास कदम याने आणलं. ती सांगितलं कोकणातलं गीतेंची वाडी, गीतेवाडी रामदास कदमनी त्यांना दाखवली. देवाच्या पाया पडायला गेलो होतो. आणि त्याला खासदाराचा, दोन्ही वेळेचा खासदाराचा खर्च त्यावेळेला मी केला गीतेंचा. सगळ्या गोष्टी सांगणार नाही, वेळ कमी आपल्याकडे. मला वाईट वाटलं. 2009 सालामध्ये मला गुहागर मतदारसंघामध्ये तिकीट दिली गोपीनाथजी मुंडे आणि उद्धव ठाकरे यांनी. खरं तर मी त्यावेळेला दापोली मतदारसंघातून तिकीट मागितली होती, पण मला दिली मुद्दाम गुहागरमध्ये. बांधवांनो, भगिनींनो, त्यावेळेला आनंद गीते यांनी विनय नातूंना उभा केला. युती असताना देखील उभं केलं. आणि गुहागरमध्ये मला पाडण्याचं काम आनंद गीते आणि उद्धव ठाकरेंनी केलं. मी अतिशय जबाबदारीने बोलतोय. एक गुहागरमध्ये अबलोली म्हणून एक गाव आहे, अबलोली म्हणून एक गाव. त्या गावामध्ये मी अशी सभा घेण्यासाठी गेलो होतो संध्याकाळच्या वेळेला. 200-400 लोक होते त्या गावामध्ये, अंगणामध्ये बसलेले सगळे. एक माणूस मधून उठला. मला म्हटले मला बोलायचं आहे. म्हटलं बोला. आनंद गीते कोण आहेत? म्हटलं आपले नेते आहेत शिवसेनेचे. आपण कोण आहेत? म्हटलं मी नेता आहे. मग आनंद गीते आम्हाला सांगतायत की रामदास कदमला मतं देऊ नका, तुम्ही मतं नातूला द्या. मी म्हटलं असं होणार नाही, लावा फोन. त्या व्यक्तीने आनंद गीतेंना फोन लावला. अतिशय जवळचा माणूस गीतेंचा, पण कडवा सैनिक. फोन लावला, फोन स्पीकरवर ठेवला. गीते साहेब, आम्ही सगळे समाजाचे लोक बसलोय, आम्ही मतं कोणाला द्यायची? अरे तुम्हाला मी सांगितलं ना नातूला मतं द्या म्हणून, समजत नाही का तुम्हाला? गीतेंचा आवाज आला. सभागृह स्तब्ध झालं. मला घाम फुटला. बांधवांनो, हे वास्तव आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये कदाचित राज्याचा, विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री होईल म्हणून, उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून, आनंद गीतेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सापडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि मला पाडला. एवढंच करून थांबले नाहीत गीते. बांधवांनो, भगिनींनो, 2019 सालामध्ये कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला गीते साहेबांनी सांगितलं की योगेशला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. मला समाधान वाटलं. माझ्या बहिणीला मी शब्द दिलाय. बहिणीला म्हणजे कोणाला? माझ्या पत्नीला. मी निवडून आणणार. मला आनंद झाला. आणि मग गीते साहेबांनी काय केलं, एक सुवर्णा पाटील नावाची पालघरची एक महिला भगिनी आणून, कुणबी समाजाची, तिला दापोलीमध्ये अपक्ष उभा केला आणि तिला शब्द दिला की तुला कुणबी समाजाची सगळी मतं द्यायला लावीन, तुला निवडून आणेन, पण योगेशला मला पाडायचं आहे. बांधवांनो, भगिनींनो, तोही प्रयोग गीते साहेबांनी केला. 2009 सालामध्ये मी गाफील होतो. तटकरे साहेब, 2019ला मी गाफील नव्हतो. एका बाजूला सगळेजण, एका बाजूला सगळ्या पक्षाचे लोक, म्हणजे राष्ट्रवादी एका बाजूला, काँग्रेस एका बाजूला, भाजप पण आमच्या सोबत असताना, युती असताना भाजपने पण योगेश साहेबांच्या विरोधात काम केलं. मनसेनी, वैभव साहेबांनी देखील आमच्या विरोधात काम केलं. आमच्या सूर्यकांत दळवी शिवसेनेमध्ये असताना त्यांनी माझ्या विरोधात काम केलं. आमच्या शशिकांत चव्हाण, माझा जीवाभावाचा घरचा असून देखील आमच्या विरोधात काम केलं. ही सगळी मंडळी माझ्या विरोधामध्ये असताना देखील या दापोली मतदारसंघावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवण्याचं काम रामदास कदम यांनी केलं. होय, तुमच्या सगळ्यांच्या मदतीने केलं. मी नाही केलं, तुम्ही सगळ्यांनी केलं. बांधवांनो, कालच्या निवडणुकीमध्ये देखील माझ्या योगेशला पाडण्याचं त्यांनी विडा उचलला होता या गीतेनी. 2019ला गीतेंसाठी काय केलंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किती खर्च केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण इतका खालच्या पातळीच्या आतल्या गाठीचे अन्न असतील असं मलाही वाटलं नव्हतं. म्हणून आज तुमच्यासमोर मुद्दा मी कधी बोललो नाही, आज पहिल्यांदाही बोलतोय. हे पहिल्यांदा बोलतोय. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होय. बांधवांनो,
शिवसेना मोठी केली ती माझ्या कोकण वासियांनी केली, कोकणाच्या बांधवांनी केली, हे कुणालाही नाकारता येणार नाही. पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक कलमी कार्यक्रम हातामध्ये घेतला. ज्यांनी ज्या नेत्यांनी शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं त्या प्रत्येक नेत्याला संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. बांधवांनो, आपण सगळ्यांनी पाहिलं शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मनोहर जोशींना कसा अपमानित करून खाली उतरवला, हे संबंध देशांनी पाहिले. तटकरे साहेब माझी देखील तशीच त्यांनी फिल्डिंग लावली होती. पण मला एकनाथ शिंदेने सांगितलं, रामदास भाई तुम्हाला छत्रपतींची शपथ आहे, तुम्ही जायचं नाही, तुम्ही हॉलमध्ये त्या कार्यक्रमात जाऊ नका. मग मी माझा मोठा मुलगा सिद्धेश आणि 200 शिवसैनिकांना मी त्या सभेत पाठवलं. तिथेही प्रयत्न केला होता माझ्या नावानं तिथे घोषणा देण्याचा, पण आपली सगळी मुलं पटकन उठली त्या हॉलमध्ये, ते मी हाडून पाडलं. आणि म्हणून प्रमोद नवलकर गेल्यानंतर देखील त्यांच्या मुलीनं उद्धव ठाकरेंना सांगितलं, चालतो व्हा, कशासाठी आलात? माझे वडील जिवंत असताना त्यांना तुम्ही अपमानित केलं आणि आता कशासाठी आलात तुम्ही? वामन माडकांची देखील अवस्था तशीच केली. आमचे ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे व्यवसाय बंगल्यावरती 4 तास त्या व्यवसाय बंगल्याच्या बाहेर बसले, गाडीमध्ये बसले, पण त्यांना आतमध्ये घेतलं नाही ढाकेना. याच एकनाथ शिंदेना एक दिवस आधी मडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये आमदारांच्या सभेमध्ये सांगितलं की उद्याचा माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, मला व्हायचं नाही. मी साक्षीदार आहे त्याला. सांगा उद्धव ठाकरेंनी मडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये आदल्या दिवशी ज्यावेळेला आमदारांच्या बैठक झाली त्यावेळेला जाहीर केलं होतं की उद्या शपथ घेणार माझा एकनाथ शिंदे, हा शिवसेना घेणार शपथ. काय झालं एका रात्रीमध्ये? काय घडलं? कोण गद्दार आहे, कोण कुणाशी गद्दारी करत आहे, कोण कुणाशी बेईमानी करत आहे बांधवांनो? आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं, धक्का बसला. असं काय झालं? मी उद्धव ठाकरेंना सांगितलं, मी मातोश्रीमध्ये, होय उद्धवजी काँग्रेस सोबत जाऊ नका, हे पाप होईल, शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती लागणार नाही. ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, माझ्या शिवसैनिक बांधवांनो, ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची माझी वेळ येईल त्यावेळेला शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन, अशी घोषणा करणारे शिवसेना प्रमुख. ते गेल्यानंतर त्यांचा मुलगा हा नालायक उद्धव ठाकरे हा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन मुख्यमंत्री होतोय बांधवांनो. आणि आज गमत अशी आहे, वाईट दुःख ह्याचं वाटतंय की उद्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विभागामध्ये वर्षा गायकवाड काँग्रेसची उमेदवार आहे. तटकरे साहेब, त्या उद्धव ठाकरे त्यांच्या फॅमिलीला उद्या हातावरती शिक्का मारावा लागणार आहे, बटन दाबणार आहे हातावरती. त्या शिवसेना प्रमुखांना काय वाटेल? शिवसेना प्रमुखांना काय वाटेल? काही नाही, काही वाटत नाही माणसाला. गद्दा 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 खोके, कोण गद्दा, कुणी गद्दारी केली? तटकरे साहेब ज्या वेळेला हे काही 10-15 आमदार एकनाथ शिंदेसोबत गेले, 25-27 आमदार बाकी होते. उद्धव ठाकरेंकडे गेले, साहेब आम्हाला बोलायचं आहे तुमच्याकडे, खाजगी बोला म्हण. आपण शिवसेना भाजपहून निवडून आलो, मग काँग्रेसमध्ये आपण का जातोय? काँग्रेससोबत का जातोय? निवडणूक लढवली आपण भाजपसोबत, मग पण आता काँग्रेससोबत आपण जातोय काय? साहेब आपण भाजपसोबत जाऊया. मग त्याला म्हटले गेट आउट, गेट आउट, चालते व्हा इथून सगळेजण, चालते व्हा, गेट आउट. अक्षरशः उद्धव ठाकरेंनी 27 आमदारांना हकलून लावला, मातोश्रीमधून हकलून लावला. सगळे उठले आणि गुवाहाटीला गेले. मग खोके खोके हा विषय येतो कुठे? कुठे येतो? फक्त एखाद्याला बदनाम करण्यासाठी, संशय निर्माण करण्यासाठी. ते आणि त्यांचं ते पिल्लू एवढंच, ते एवढं पिल्लू, बाप मुख्यमंत्री, बेटा कॅबिनेट मंत्री आणि रामदास कदम नेता आउट बाहेर. 10 मंत्री होते त्यावेळेला. तटकरे साहेब 10 मंत्र्यांची खाती हा एकटा आदित्य चालवायचा. एकनाथ शिंदेचा खाता देखील आदित्य चालवायचा. फक्त सह्या घ्यायला फाईल पाठवायचा, कोणाला काम करू देत नव्हता. सगळे मंत्री कंटाळले होते. हा तर बाबा 2.5 वर्ष मुख्यमंत्री झाल्यानंतर मातोश्रीला भागच पडला नाही. शेवटी भाजपचे लोक म्हणाले हा कोंबडी नाही, काय ते चूल कोंबडा याचं नाव ठेवलं.
त्या संभाजीनगरमध्ये कोंबडा आणि उद्धव ठाकरेंचे जे फोटो छापले आणि ते सगळे लावले होते. 2.5 वर्षामध्ये फक्त मंत्रालयामध्ये 2 वेळेला 10-10 मिनिटं जणांचा विक्रम या नालायक माणसाने केला, भाग पडला नाही. कोकणावर फयान वादळ आलं, हा माणूस आला नाही. लाखो लोकांचे घरदार उद्ध्वस्त झाले, मुख्यमंत्री असताना हा भाग पडला नाही. मला माझ्या योगेश दादाचा अभिमान वाटतो. तटकरे साहेब तुम्ही आला होतात तेवढा शरद पवार साहेब तुमच्यासोबत होते. 82 वर्ष झालेल्या शरद पवार साहेब देखील त्या कोकणामध्ये 4 दिवस थांबले होते कोकण भाषांसाठी. माझ्या योगेश दादाला ताप असताना देखील प्रचंड मदत केली. आणि तुम्ही आणि तटकरे साहेब तुम्ही दोघांनी जिथे 5 आणि 10 हजार मदत मिळत होती तिथे उपमुख्यमंत्री आताचे आपले आदरणीय पवारसाहेब, मोठे नाही छोटे, अजितदादांकडनं जिथे कालपर्यंत 5-5, 10 हजाराची मदत मिळायची तिथे माझा योगेश आणि तटकरी यांनी 1.5 लाख रुपयाची मदत मिळवून देण्याचं काम कोकण भाषांना माझ्या केलं. मला अभिमान वाटतोय. हे केलं. कुठे होता तुम्ही उद्धव ठाकरे त्यावेळेला कोकणामध्ये, आणि आता सांगताय कोकण माझं आहे. माझ्या योगेश दादाला संपवण्यासाठी तुम्ही ते अनिल परबला आणताय. तो माझी येडा कोणतो काय गावठी कोण गावठी गे मी नाव घेत नाही. त्याच्या हातात सगळं एबी फॉर्म देत आहे. तुम्ही तेवढं तटकरे साहेब होतात की मला माहित नाही, पापाची धनी. पण योगेश दादाला बाजूला करण्याचं काम मी पण पाप केले तुम्हाला पाडून बोलतो पुढं, काळजी करू नका. मी कबूल करतो ना आता. माझ्या योगेश दादाला संपवण्याचं काम, पूर्णपणे संपवण्याचं, म्हणजे या देशामध्ये पहिला नेता आहे की आपल्याच आमदाराला आपण संपवून टाकायचं. पहिलीच टर्म त्याची. तो सांगतोय उद्धवजी मी राजीनामा देतो, मी घरी बसतो, मला त्रास देऊ नका तुम्ही, मला सांगा माझा गुन्हा काय ते. काही नाही. जगाच्या पाठीवर असा कुठला नेता होऊ शकत नाही बांधवांनो. आणि म्हणून मी मुद्दाम आपल्या समोर आलोय. आनंद गीतेंनी शपथ घेऊन सांगावं की त्यांनी 35 वर्षामध्ये 36 वर्षामध्ये या कोकणासाठी काय केलंय. काल जी मला माहिती मिळाली, माझ्या एका जवळच्या माणसाने सांगितलं तिथं भयानकच आहे. म्हणे रामदास भाई आनंद गीते इथं नसतात. आनंद गीते हे परदेशामध्ये एक देश पिंजून काढतात. ते त्याला छंद आहे. कधी अमेरिकेला, कधी लंडनला, कधी इंग्लंडला, कधी अमेरिकेला, कधी तुमच्या इटलीमध्ये, कधी जर्मनीमध्ये, कधी स्वित्झर्लंडला, कधी सिंगापूरला, कधी दुबईला. म्हणे आउट ऑफ इंडिया असतात ते. एक बाहेर गेल्यानंतर हाफ पॅन्ट घालतात आणि एक डोक्यामध्ये कॅप घालतात कोण ओळखू नये म्हणून. हे काल मला सगळं कळलं. सगळं भयानक आहे. हे सगळं भयानक आहे बांधवांनो. हा माणूस एकदा निवडून गेला. पावसामध्ये माझ्या सगळ्या बाया ताई सांगतील अल्बी कधी उगवतात. अल्बी पावसाळ्यात नक्की पाऊस पडला की अल्बी उगवतात. लोकसभा निवडणूक आली की गीते उगवतात. आहे की नाही मला सांगा तुम्ही. मधल्या 5 वर्षामध्ये कोणाच्या सुखाला, दुखाला, मातीला, वातीला कधी हाय माणूस? कधीच नाही. निवडणूक आली की मी कुणबी आहे, मला कुणब्यानी मतं द्या सगळ्यांनी, बस मी कुणबी आहे. आणि याच्या आजूबाजूला कोण? 6 जण, 1 दळवी, 2 कदम, 1 संग्राम शिंदे, 1 तो चिपळूणचा कोण आहे भागवत. हे 5-6 लोक आहेत. कुणबी कोण नाही. बाकी मी काय बोलत नाही इथं. बाकी मला बोलायला लावू नका. मी सगळी माहिती घेतली त्यांची. निवडणूक आली की याला समाजाची आठवण येते. कुणबी समाज, मला समाजाने निवडून द्या. काय केलं समाजासाठी? मला अभिमान वाटतो योगेश दादाचा की या खेडमध्ये त्यांनी प्रस्ताव तयार करून घेतला की या खेडमध्ये मुस्लिम भवन बांधण्यासाठी प्रस्ताव मंत्रालयामध्ये योगेश दादांनी पाठवला. जागा मिळवून दिली मुस्लिम भवनसाठी. या खेडमध्ये कुणबी भवन घेण्यासाठी जागा घेऊन दिली. यशश्याम समोरची 10 गुंठे जागा आणि प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवून दिला. नगरविकासला आहे, एकनाथ शिंदेकडे प्रस्ताव आहे. तो ज्येष्ठ नागरिकांसाठी योगेशदादांनी प्रस्ताव पाठवला. आंबेडकर भवन बनण्यासाठी 3.5 कोटी मंजूर करून आणले. कुठे गेला सुशांत आहे ना? 3.5 कोटी मंजूर करून आणले. हे आता पण कधी घडलं नव्हतं. जे मलाही जमलं नाही 20 वर्षामध्ये
ते माझ्या योगेश दादांनी केलं, हे मला अभिमानानं सांगावं वाटतं. होय, कधी कधी बाप सवाई बेटा होता है त्यांनी दाखवून दिलं नाही ना बाबाजी, वाटतंय ना. मीच म्हणतो ना, तुम्ही कसं म्हणा पाहिजे. मला अभिमान वाटतो त्याचा. आज खेड शहरामध्ये वैभवजी, आता तुम्हाला जी म्हणायला पाहिजे कारण तुम्ही देते आहात खाजगी नको, खाजगीमध्ये बोलेल, सगळ्यांसमोर नको. तुमची उंची किती मोठी आहे आता, असं काय करत आहे. आणि म्हणून वैभवजी, आज खेड शहरामध्ये माझ्या योगेश दादांनी 99 कामं आणली. तुम्हाला माहिती पडलं असेल, 99 कामं आणली. ती 99 कामं सोडून तुम्हाला जे कोणाला किती वर्ष शक्य नव्हतं ते नाट्यगृहाचं काम त्यांनी चालू केलं. 9 कोटी आणले त्यांनी. त्या ठिकाणी बोटिंगसाठी 9 कोटी आणले. मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आपल्या तलावाचं काम चालू झालं, ते 4-5 कोटी आणले. आता फाउंटनला आपण 1.5 कोटी आणले. आतमध्ये संध्याकाळच्या वेळेला आपण सगळेजण येऊन थांबू शकतो, खुर्च्या टाकून बसू शकतो आणि घासके वास सगळं संपून टाकून आपण चांगले गप्पा मारू शकतो तो फाउंटन बघताना. ते होतंय ना. तो आमचा पप्पू चिकणे त्याच्या बाजूला 3 कोटीचं गार्डन आणलं. सुकताळा त्यासाठी पैसे आणले. डेंटल कॉलेज समोर ती भिंत बांधली. तो कोण आहे बघू, दीपक नलावडे. तू आणलंस ते, तू आणलंस नाही. पप्पू चिकणीच्या बाजूला म्हटलं आणलं दीपकने, बस आणलं दीपक नलावडेनी. आणि पप्पू चिकणे फुकटचा भाव खातोय असं तो म्हणतोय, मी नाही म्हणेन. पण ते आणलं ना शब्द दिल्याप्रमाणे. आता क्रीडा संकुलासाठी जवळजवळ 40 कोटीचं ते नियोजन केलंय. 40 कोटीचं, त्यामध्ये सगळं टाळे वाजवा नव्हे असं काय करतात तुम्ही, सगळं बॅडमिंटनपासून सगळं त्यामध्ये. अगदी 48 कोटीची नळपाणी योजना आणली. 48 कोटीची, टाळे वाजवा ना. ही सगळी कामं. तुमचा गणपतीचा घाट, ते आमची सीमा वणकर कुठं आहे, तिचं नाव लिहिणार आहे तिथं. तिची टिकली पण कोणासोबत फोटो काढत जाते. हा आणि म्हणून ही 99 कामं सोडून सगळी कामं ही तटकरे साहेब, 99 कामं सोडून एका वेळेला एका सिटीमध्ये एका शहरामध्ये. तुम्ही तिथे गडबड केली दापोलीला, म्हणून दापोली थोडी वंचित झाली विकासाची, तिकडे पण पैसे आणले असते. पण आता खेडच्या डबल पैसे तटकरे साहेब तुम्ही आणि मी आणली, योग्य दादा आणल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द माझा आहे तिथे. बांधवांनो भगिनींनो, वेळ जातोय, अजून दोघांना बोलायचं आहे. मी आपल्याला एवढं सांगेन की माझी 2 स्वप्न आहेत. या कोकणासाठी माझी 2 स्वप्न आहेत. आनंद गीते आता विषय संपला. आनंद गीते म्हणजे ऐसा फुगामोस केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कोकणातला माणूस. एखाद्या झाडाच्या सावलीखाली बसला तर सावलीची आठवण ठेवतो बांधवानो. कोकणाचा माणूस ताण लागल्यानंतर जर कोणाकडे 1 ग्लास पाणी प्यालो त्या पाण्याची आठवण ठेवणारा कोकणी माणूस. कोकणातला माणूस कुणाच्या घरी आपण जर घास खाल्ले, आपण 5 बोटं भिजवली तर त्या जेवणाची आठवण ठेवणारा कोकणी माणूस. पण ज्या आनंद गीतेला मी आणून इथं मोठा केला, खासदार केला, मंत्री झाला, तो आनंद गीते आमच्याच मुळावरती उठतो. असा बेईमान माणूस, कोकणाला काळा डाग लावणारा माणूस, हा उद्याच्या निवडणुकीमध्ये कोकणाला लागलेला काळा डाग आपण कायमचा पुसून टाका, ही विनंती करण्यासाठी बांधवांना मी आपल्याला आलेलो आहे. ही विनंती करण्यासाठी आपल्याला आलेलो आहे. बस झालं आता. ही माणसं कुणाचीच नाहीत. समाजाच्या नावाखाली मतं घ्यायची आणि परदेशामध्ये जाऊन मौज करायची, हा एवढंच काम या माणसाचं आहे. एवढंच काम. आणि पुन्हा मग समाज. माझ्या बांधवांना माझी 2 स्वप्न आहेत. एक कोयनेचं 67 टीएमसी पाणी, हे माझ्या कोकणामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये सगळ्या ठिकाणी खेळलं पाहिजे. मी त्यासाठी मंत्री असताना कॅबिनेटचा निर्णय घेतलाय. सल्लागार समिती नेमण्यासाठी केंद्राकडे फाईल पाठवली. प्रस्ताव केंद्राने मंजूर केला, तो महाराष्ट्र शासनाकडे आलाय. आता आचारसंहितेच्या लागणाऱ्या शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्याला मंजूर मिळाले. सर्वे करण्यासाठी 15 कोटी दिलेत. आता फक्त हवेत 5,000 कोटी. पहिल्यांदा 5,000 कोटी हवेत. आता मी बोलेन त्यानंतर टाळ्या वाजवा, सांगतो तुम्हाला काय बोलणार आहे ते. आणि 5 कोटी रुपये, 5,000 कोटी रुपये आमचे उमेदवार तटकरे साहेब हा म्हणता खिशात हात घालून दाजीदाराच्या सहज दिल्याशिवाय खाणार नाही. हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. शशिकांत चव्हाण फोन खाली ठेवा, जप्त करून टाकीन फोन.
हा माणूस बघा सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत फोन होत असतो. कुणाला फोन लावतो, आपल्याला चौकशी करावी लागेल त्याची पण नटू आता. आणि म्हणून तटकरे साहेब, आता ते बाबा अंग सोड. तटकरे साहेब, आपल्याला कोयनेचं पाणी या माझ्या संबंध कोकणामध्ये 3 जिल्ह्यामध्ये शिल्लक असलेला आपण मुंबईला पाठवा, काय अडचण नाही मला, काय मला अडचण नाही. त्यातलं 20 TMC 25 TMC तुम्ही न्या मुंबईला, पण 40-50 TMC माझ्या 3 जिल्ह्यामध्ये द्या. माझ्या 3 जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये हे पाणी कालव्यानं खेळलं पाहिजे. आणि माझ्या कोकणामध्ये हा म्हणता बागायती झाल्या पाहिजेत. आमच्याकडे 3 वेळा पिकं निघाली पाहिजेत. माझी मुंबईला, ठाण्याला, पुण्याला गेलेली मुलं सगळी बेरोजगार माझी मुलं पुन्हा हे कोकणामध्ये आली पाहिजेत. हे आमदारांचं पहिलं स्वप्न आहे. 50% मी काम केलेलं आहे. 50% काम तुम्ही केलं पाहिजे. आणि दुसरं काम मला माहिती आहे, मी सहज इतका मागे कोणाचा लागत नाही. मला विश्वास आहे की तटकरे साहेब 48 खासदार जातील, त्यामध्ये सगळ्यात जास्त मतानं लोकसभेमध्ये निवडून गेल्याशिवाय राहणार नाही, विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि बांधवांनो, तटकरे साहेब निवडून गेले तर मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होऊन कोकणामध्ये पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही, हा देखील विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून त्यावेळेला तुम्हाला इथं उद्योग आणायचे आहेत. बांधवांनो, भगिनींनो, हा कोका कोला कंपनी मी आणली लोट्यामध्ये. तो मालक माझ्याकडे आला, मला म्हटलं, कदम जी 7 साल से हम उद्धव जी के पीछे पड़े थे, 7 साल से, पण नाही, पहिला आके मिलो, कायद्यानी चला, खोके, मिठाई 7 वर्ष त्याला जागा दिली नाही. माझ्याकडे आले, मी योगेश दादाला बोलून घेतला. योगेश दादा त्यांना मुख्यमंत्र्याकडे घेऊन गेला. मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांना बोलवून घेतली आणि उद्योगमंत्र्यांना सांगितलं, यांना ताबडतोब सगळ्या यांच्या ज्या काय तुमच्या अटी शर्ती असतील, ज्या काही यांना परवानग्या असतील, त्यांना जागा असतील, ते देऊन टाका. मला अभिमान वाटतो माझ्या उद्योगमंत्र्याचा, उदय सामंतांचा. मी आज जाहीरपणे सांगतोय, जे काम 6 वर्ष 7 वर्ष उद्धव ठाकरे त्याचं पिल्लू करू शकलं नाही, ते काम माझ्या उदय सामंतांनी 40 दिवसामध्ये 75 एकर जागा दिली आणि सगळ्या परमिशन देऊन टाकल्या. फक्त मला भूमिपूजनाला येता आलं नाही, माझ्या पत्नीची तब्येत ठीक नव्हती, आजारी होती, ऑपरेशन झालं होतं. पण आज जवळजवळ 6,000 गाड्या लागणार आहेत कोकोवालामध्ये. 6,000 गाड्या लागतील, 5,000 लोक नोकऱ्या लागतील, 11,000 लोक नोकऱ्या लावण्याचं काम माझा योगेश दादा आणि उद्योगमंत्री करतोय. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे, होय अभिमान आहे. ही साधी गोष्ट नाही बांधवांनो. मग आनंद गीते, तुमच्याकडे अवजड मंत्रीपद होतं, तुम्ही किती कारखाने आणलेत, किती लोकांच्या हाताला काम दिलेत, किती कुणबी समाजाची मुलं कामाला लावलीत, त्याचं उत्तर गीते साहेबांकडे काही नाही. तुम्हाला मी सांगतो, काही नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये माझ्या कोकणातली बेरोजगारी नष्ट होण्यासाठी, माझ्या माय भगिनींच्या हाताला काम मिळण्यासाठी नुसते पापड, लोणचं आणि अगरबत्ती नसून ज्या गोष्टी एक्सपोर्ट होतात, अशा बाबी माझ्या महिलांच्या हाताला काम मिळालं तर त्यांना 2 पैसे मिळतील आणि त्यांचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आणखी वाढेल. तर तशा पद्धतीचं अपेक्षा तटकरे साहेब माझी तुमच्याकडून आहे. मला विश्वास आहे, मी अनेक नेते पाहिलेत, मी 55 वर्ष राजकारणामध्ये आहे. मी माणसं ओळखायला कधी कधी चुकतो, पण नेहमी चुकत नाही. जसं गीतेने ओळखायला चुकलो, मी नेहमी चुकत नाही. होय, मी पाप केलंय. 2दा मी 3-3, 4-4 तटकरे शोधून आणले, त्या तटकरींचा फॉर्म भरला, 17,000 मतं त्यांना मिळाली आणि तुम्ही 2,000 मतं पडलात. हे काम मी केलं ना, मी सांगतो ना. पण ज्याच्यासाठी केलं तो माणूस देखील बेईमान निघाला. माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, मी मुद्दाम पुढे आलो. दापोलीला सभा होती, ती सभा पहिल्यांदा मी भाषण केलं, तुम्हाला भेटायला पुन्हा आलो ना. तुम्ही सांगाल रामदासभाईंनी आम्हाला बोलवलं, भाई कुठे आहेत, गुल झाली की काय? तुमचा रामदास सदन कुठं गुल धावणार नाही. मगेपर्यंत जनतेची सेवा करेन, मगेपर्यंत भगवा सोडणार नाही, मगेपर्यंत शिवसेना प्रमुखांचे विचार सोडणार नाही. हा उद्धव ठाकरे त्यांच्या बापाशी बेमान झाला, वडिलांच्या विचाराशी बेमान झाला, वडिलांच्या विचाराशी गद्दारी केली. रामदास कदम भगव्याशी गद्दारी कदापि करणार नाही. आणि ज्यांनी या 332 नाक्यावरती भगवा झेंडा जाळून पायाखाली तोडवला, तो तुमच्यासाठी आज निष्ठावून झाला आणि रामदास कदम गद्दार झाला काय? कोणती आमची अंधारे ताई, तिनं बाळासाहेबांच्यावरती इतकी ताई ती बोलली, आमची इतकी वाईट बोलली, हिंदूंच्या देवतावरती इतकी वाईट बोलली, ती अंधारे तुमची आज निष्ठावंत झाली काय आणि आम्ही गद्दार झालो काय? अनेक गोष्टी आहेत, वेळ कमी आहे.
40 मिनिटं फक्त शिल्लक आहेत, दोघांना बोलायचं आहे. माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, मी शब्द दिलाय तुमच्या वतीनं, शब्द दिलाय. तटकरे साहेब, तुमची मुलगी आमदार आहे, पण तुमच्या मुलीच्या मतदारसंघामध्ये लीड मिळेल ना, त्याच्यापेक्षा दापोली आणि गुहागरमध्ये तुम्हाला अधिक लीड दिल्याशिवाय घडणार नाही. हा शब्द तुमच्या मी त्याला दिलाय. माझ्या बांधवांनो, भगिनींनो, आपल्या सगळ्यांना विनंती आहे, घड्याळावरती आपण कधी बटन दाबलं नाही, कधीच दाबलं नाही. आपल्या सवय धनुष्यबाणाची. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाबांनो, यावेळेला घड्याळावरती बटन दाबा. यावेळेला मग पुन्हा 5 वर्षांनी तटकरे येतील तेव्हा बघू, पण 7 नंतर घड्याळाचे काटे बंद आणि धनुष्यबाणाचं काम चालू. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय भाई. या ठिकाणी आयोजकांच्या वतीने या सर्व नेत्यांचं, अर्थातच भाईंचं आणि सर्वांचं या ठिकाणी सामूहिक स्वागत केलं जात आहे. बाई, आपणास विनंती असेल की आपण आयोजकांचा सन्मान करावा. आयोजकांकडून केला जाणारा हा सन्मान आपण स्वीकारावा. आज तटकरे साहेबांच्या माध्यमातून खेड शहरामधला एक राम सेतू बांधला गेला. तो म्हणजेच आदरणीय भाई यांनी घडवलेला आपला शिष्य आज पुन्हा एकदा या महायुतीमध्ये सामील झाला आणि अशा प्रकारचा हा अतिशय अनमोल क्षण आपण इथे सगळेजण पाहत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सगळ्याच नेतेगणांचं. या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान. आदरणीय कोकणचे भाग्यविधाते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी पर्यावरण मंत्री आदरणीय रामदासभाई कदम यांचं या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर सुनीलजी तटकरे साहेब यांचंही स्वागत. आदरणीय आमदार योगेशदादा कदम यांचंही स्वागत. वेळेअभावी या ठिकाणी आपण दादांना विनंती करूया की आपण संबोधित करावं. हिंदुस्तान